आता आम्ही तयार झालो आहोत घरी जाण्यासाठी. संपली आमची पिकनिक. तर आता मी तुम्हाला दाखवते मागचं. हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर हा जो व्हिडिओ आहे ना फ्रेंड्स, पिकनिकच्या लास्ट दिवसाचा आहे आणि तोच म्हणजे मागच्या व्हिडिओचा मी कंटिन्युटी करत आहे. तर ना इथे आम्ही गुड्डूचा आहे ना बर्थडे सेलिब्रेट करत होतो. गुड्डूचा बर्थडे खरं तर 4 डिसेंबरला येतो, पण तो त्या टाईमला त्याची एक्झाम वगैरे चालू होती आणि तेव्हा बर्थडे सेलिब्रेटसुद्धा करता आला नाही. आणि तो कोल्हापूरला शिकायला असल्याकारणाने त्याचा इथे आमच्यासोबत सगळ्यांसोबत बड्डे झाला नाही. तसं तर आम्ही सर्वांचेच बड्डे सेलिब्रेट करतो एकामागोमाग. पण ह्याचा बड्डे राहिला होता. तर आता ह्याच्या बड्डेचं काय झालं ना, आम्ही जिथून केक घेतला ना, तिथे केक हा बाय वन गेट वन होता. न्यू इयर्स असेल कदाचित म्हणून केला असेल. तर इथे आहे ना चिवूने आणि सोनूने ना हा जो फटाका असतो ना तो उडवला. पण जेव्हा चिवूने फटाका उडवला ना तर ती स्वतःच घाबरली फटाका उडवल्यावर आणि तिला हाताला सुद्धा थोडा काय माहिती नाही कसला चटका लागला फटाक्याचा. तर आता इथे ना सगळं बघा छान असा बड्डे सेलिब्रेट होतोय गुड्डूचा. तर ही माझ्या ताईची फॅमिली आहे, मोठ्या ताईची. हा छोटा मुलगा आहे विऊ, हे भाऊजी, हा गुड्डू आणि मोठी ताई माझी. आणि इथे आहे ना 2 केक त्यांनी एकत्र कापले आणि 2 केक लहान मुलांना घेऊन कट केले. तर इथे बघा डुग्गूसुद्धा आला आहे केक कट करायला. आणि डुग्गूला आहे ना केक खूप आवडतो, खूप म्हणजे खूपच आवडतो. तर इथे ना डुग्गू बघा कसा केक कट करून आहे ना त्याची मम्मी त्याला भरवते केक आणि त्याला फार आवडतो, पटकन घालतो तो तोंडामध्ये. खूप मज्जा केली फ्रेंड्स. प्लीज 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 व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा. पुढे सुद्धा खूप सारी मज्जा आहे. आम्ही गरबा खेळला, त्याच्यानंतर सेपरेट सेपरेट लहान मुलांचे डान्ससुद्धा केलेले आहेत. तर इशीचाही खूप छान असा डान्स आहे. चिकूचा सुद्धा डान्स आहे. त्याच्यानंतर माझ्या दादाने आम्ही लोकांनी गरबासुद्धा खेळलेला आहे. आम्हीसुद्धा थोडंसं नाचलेलो आहे. तर प्लीज हे सर्व मज्जा एन्जॉय करायची असेल ना तर व्हिडिओ स्किप न करता आहे ना फ्रेंड्स पूर्ण बघा आणि तुम्हाला नक्कीच आवडेल. आवडल्यावरती ना व्हिडिओला एक लाईक द्यायला प्लीज प्लीज विसरू नका फ्रेंड्स. कारण तुमचं एक एक लाईक आहे ना माझ्यासाठी खूप सारं मोटिवेशन असतं. तर इथे बघा हा माझा छोटा दादा आहे, मधला दादा. आणि ह्याने सुद्धा बड्डे. आणि इथे बघा आहे ना दादा आहे ना डुग्गूला असं जवळ घेऊन फोटो काढायला बोलत होता आणि डुग्गूला वाटलं की त्याचा मामा त्याच्याकडे पप्पी मागतोय, तर तो बघा कसा किशी देतोय. तर दादाला आहे ना तो मोह आवरेना झाला म्हणून दादाने पुन्हा त्याच्याकडे किशी मागितली. तर मज्जा आली. आणि ते डुग्गू पण म्हणजे त्याचे एक एक किशीसाठी पण सगळे लोक तरसत असतात हे माहितीच होतं. पण माझा दादासारखा सुद्धा म्हणजे दादाला सुद्धा खूप मजा येत होती, तो सारखा किशी घेत होता. तर आता इथे ना आम्ही डान्स करत होतो, केक वगैरे कटिंग करून खाऊन वगैरे झाला आणि व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून इतकं काही व्हिडिओ पूर्ण टाकलेला नाही आहे. पण ना ह्यातलं काय काय कट करू आहे ना मला कळतच नव्हतं फ्रेंड्स, कारण की सगळेच मोमेंट खूप छान आणि खूप मस्त होते. बोलतात ना छोट्या छोट्या गोष्टीमध्ये पण खूप मोठे मोठे आनंद दडलेले असतात. तर इथे बघा आम्ही ना डान्स करत आहोत. आता तुम्ही सगळे बोलाल मॅक्सीवरती गाऊनवरती डान्स, तर हो रात्रीच्या खूप वेळ झालेला, थकून पण आलेलो होतो. पण गुड्डूचा बड्डे सेलिब्रेट करायचा म्हणून मग जशा अवस्थेत होतो तसेच आम्ही आलो आणि ठरवलं नव्हतं हे सगळं करणार म्हणून. पण झालं आपोआपच होत गेलं ते. मग गाणी वगैरे लावली आणि डान्स वगैरे सुरुवात केला. ते सगळेच डान्स करत होते. खूप मज्जा आली, म्हणजे मज्जाचं तर काही हेच नव्हतं, इतकी मज्जा आली. तर इथे बघा आम्ही सगळे डान्स करतोय सैराट सॉन्गवरती. पण मी व्हिडिओ सॉन्ग आहे ना म्यूट केला आहे, तर समजून घ्या, कॉपीराईट येईल म्हणून. आणि इथे ना इशीचा पण डान्स आहे. तर इशीचा डान्स आहे ना तुम्ही थोडासा निरखून बघा फ्रेंड्स, कारण की इशीने ना पूर्ण डान्समध्ये ना दयाभाभीच अवतरली होती इशीच्या अंगामध्ये. तर इशी नुसती दयाभाभीसारखी डान्स करत होती, ते पुढे तुम्हाला दिसेलच.
नंतर आम्ही लुंगी डान्स गाण्यावर डान्स केला. बरीचशी अशी गाणी होती त्याच्यावर डान्स केला. त्याच्यानंतर लावणीवर सुद्धा डान्स झाला. तर तुम्ही पुढे ते बघालच. ते इथे बघा आम्ही हा लुंगी डान्सवरती सुद्धा डान्स करत आहोत. माझ्या इशीला आहे ना फक्त गाणं लागायचं हे आहे, तर तिचं नुसतं नाचणं सुरू होतं. तिला डान्स खूप आवडतो करायला आणि डान्समध्ये म्हणजे ती एकदा जे थिरकायला लागते ना, तर ती चालूच होते, थांबतच नाही. जणू तिच्या अंगामध्ये स्प्रिंगच बसवली. कितीही थकलेली असली तरी ती डान्स म्हणजे पूर्ण झाल्याशिवाय थांबतच नाही. आता इथे आम्ही ना गरबा खेळत आहोत. तर इथे ना निरखून तुम्ही इशीकडे सुद्धा बघा. तुम्हाला इशीचा डान्स म्हणजे जो गरबा खेळण्याची जी स्टाईल आहे ना, तुम्हाला आपोआप हसू येईल. तर इथे ना जे जे सुद्धा गरबा खेळत नव्हते ना, आम्ही त्यांना घेऊन घेऊन येत होतो. पण मला आहे ना जमत नव्हतं, म्हणजे थोडंसं पोटात दुखत होतं, म्हणून मी इथे काही गरबा खेळलेच नाही. आणि मग मला व्हिडिओ शूटिंगसुद्धा काढायचं होतं, कारण की हेच सगळे मोमेंट मला कॅप्चर करायचे होते एक आठवण म्हणून. तर खूप मजा केली. माझ्या भाऊजीपासून ते लड्डूपर्यंत सगळ्यांनीच गरबा खेळला. फक्त माझा छोटा दादा आणि माझे 2 नंबरचे जीजू आणि माझी छोटी म्हणजे मधली वहिनी आणि छोटा आमचा रुपेश नव्हता. आम्ही त्याला खूप मिस केलं ह्यामध्ये. छोटा रुपेश आणि त्याची वाईफ माझी छोटी वहिनी. तर ते दोघंजणं नव्हते. ह्यांना खूप मिस केलं आम्ही. ह्या म्हणजे ह्या सगळ्या मोमेंटमध्ये खूप मज्जा केली, पण छान वाटलं. तर बघा इथे इशीचा डान्स बघा तुम्ही, म्हणजे तिचा गरबा बघा. दयाभाभी आली होती, कारण की तिला आहे ना तारक मेहताचा उलटा चष्मा आहे ना, हा म्हणजे हे जे सिरियल आहे ना, ही तारक मेहताचा उलटा चष्मा तिला फार आवडते आणि तिला तिच्या सगळ्यात जास्त फेवरेट आहे ती दयाभाभीचा गरबा. तर ती घरीसुद्धा त्याचे गाणीसुद्धा गात असते, किंवा म्हणजे दयाभाभीची जी गाणी आहेत कोड्यातली ती गाणीसुद्धा म्हणत असते. आणि नाहीतर गरबासुद्धा तिचा चालू असतो. काही नाही सुचलं की ती गरबा खेळायला सुरुवात करते. तर इथे बघा तिची स्टाईल गरबाची. नंतर इथे आमचा सोनूसुद्धा आला गरबा खेळायला. आणि सोनूची स्टाईल बघा गरबा खेळण्याची. आणि त्याची स्टाईल बघून आहे ना त्याच्या दोन्ही आतू म्हणजे माझ्या दोन्ही मोठ्या बहिणी कशा गरबा खेळत आहेत.
आमचा व्ह्यूसुद्धा बघा कसा गरबा खेळत आहे. खरं तर तो असं एवढा कधी मी त्याला खेळलेला पाहिलाच नाही. पण इथे बघा ना, तो किती छान गरबा खेळत आहे. विऊ, मन्नू, चिऊ. पिऊला आमच्या ह्या सगळ्या गोष्टींची आवड नाही आहे. पण तिला तरीसुद्धा ताईने खेळायला घेतलं होतं. पण चिऊ आणि विऊ आणि मन्नू खूप छान गरबा खेळत आहे. तिघांची जोडी आहे. कसं ना एक एजच्या मुलं असली ना, की त्यांना त्यांच्यामध्येच खूप रमतं खेळायला. तर इथे बघा, इथे आमच्या सोनूची स्टाईल दुसरी कशी खेळत आहे तो. आता इथे चिकूचा डान्स चालू आहे. तर चिकूसाठी जे सॉन्ग लावलं आहे ना, त्याच्यावरती चिकू करणार आहे. ते तोबा 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 या गाण्यावरचा डान्स आहे. आणि लड्डूसुद्धा तिला बघून डान्स करत आहे. हा डान्स आहे ना, कोणालाच आमच्यापैकी जमत नाही. जसे चिकू पाय थिरकवते ना, तशी आम्हाला कोणालाच येत नाही. पण तरीसुद्धा मी पुन्हा एकदा तिला सांगितलं, कर, आम्ही पण करतो. तर इथे तुम्ही बघू शकता सगळे कसे पाय, आणि आमचा व्ह्यू बघा किती छान डान्स करत आहे. आता आमच्या इशीचा डान्स आहे. चंद्रा सॉन्गवरती आहे. तर गाणं मी म्यूट करत आहे, पण पूर्ण डान्स बघा फ्रेंड्स.
आता आम्ही तयार झालो आहोत घरी जाण्यासाठी. संपली आमची पिकनिक. तर आता मी तुम्हाला दाखवते मागचं मेंटल परते. तर इकडे ना घरी जायचा टायमिंग आला आणि ना सगळ्यांना नर्वस होत होतं. असं म्हणजे आता सगळेजण थोड्या थोड्या वेळाने वेगळे होतील. पण चला मी तुम्हाला एक घराची टूर देते जिथे आम्ही थांबलो होतो, राहिलो होतो. तर आल्याबरोबर तुम्हाला त्या घरची टूर दिली नाही कारण की तेव्हा खूप थकलो होतो आम्ही आणि एन्जॉय म्हणजे थकलोही होतो आणि मजाही करत होतो. त्यामध्ये राहून गेलं तुम्हाला घरची टूर देण्याचं. तर चला पुढे दाखवते. ते इथून आहे ना असं सरळ गेलं ना तर इथे कोपऱ्यामध्ये ना शिड्या आहेत. तर त्या आहे ना खाली नदीकडे घेऊन जातात आणि खूप मस्त आहे तिथे असं खाली नदीकडे बसण्यासाठी वगैरे छान जागा आहे. पण आता मी खालीपर्यंत नाही जाणार कारण की वेळ होऊन चालला आहे आणि तुम्हाला घरची टूरसुद्धा द्यायची आहे. तर इथून असं खाली गेल्यावरती नदी आहे. तर आता मी तुम्हाला घरची टूर देते चला. तर इथे आहे ना डुग्गू आहे ना हॉर्न वाजवत होता आणि सगळे घाबरत होते की दादा हॉर्न वाजवते दादा, कारण की लेट झाला ना तर मग प्रवासाला सुद्धा लेट होतो. आणि इथे बघा सगळं पॅकिंग वगैरे आमचं सगळं. तर आता इथे मी तुम्हाला पूर्ण घरची टूर देते बघा. तर ह्या आहे ना जी म्हणजे ह्या स्टेप्स आहेत वरती जाण्यासाठी आणि इथून जे आहे ना हा हॉल आहे पहिलाच. खूप मोठा हॉल आहे. आम्ही सगळे हॉलमध्ये झोपायचो. जेंट्स लोकं बेडरूममध्ये होते आणि आम्ही छोटे मोठे लेडीज आम्ही सगळेजणी हॉलमध्ये झोपायचो. तर हा आहे ना हॉलचा पहिला रूम आहे. तर इथे ना इथे आणि हा एक समोरचा दुसरा रूम. तर ह्यांना हे विथ बाथरूम अटॅच आहेत हे. तर अंघोळीला वगैरे पण इतकं काही प्रॉब्लेम नाही यायचा. भरपूर जणं जरी असले तरी पटापट होऊन जायचं आणि आम्ही म्हणजे तयार होऊन जायचो. तर हे 2 रूम झाले आणि हा 3 BHKचा घर होतं. तर इकडे हे किचन होतं. इथे आम्ही जेवढे दिवस राहिलो तिथे स्वयंपाकसुद्धा केला आणि किचनच्या बाहेर एक बाहेरसुद्धा बाथरूम होतं. हा तिसरा रूम आहे. तर इथे आम्ही म्हणजे आमची सगळ्यांची सामान वगैरे होते ह्या रूममध्ये लेडीज लोकांचे. तर असं आहे आणि ह्यालासुद्धा बाथरूम अटॅच आहे. तर असे 4 बाथरूम होते आणि हा बघा खूप मोठा असा हॉल हा स्पीकर होता. ह्याच्यावर सुद्धा आम्ही गाणी वगैरे लावायचो. आणि हॉलच्या घराच्या बाहेर आलो ना तर ह्याच्या लेफ्ट साईडला आहे ना असा एक इथे सुद्धा बसण्यासाठी एरिया होता. आणि ही आहे ना घराची बॅक साईड आहे. इथे असं पाण्याची मोटर, टाकी वगैरे हे सगळं आहे. तर इथे ना बसण्यासाठी आहे. आणि ह्या साईडला आहे ना इथे सुद्धा गार्डन वगैरे आहे जिथे आम्ही खूप मज्जासुद्धा केली. बॅडमिंटन खेळलो वगैरे. तर इथे ना इशी सांगायला आली की मम्मी आपल्याला डॅमला जायचं आहे, पण काही डॅमला जायला मिळालं नाही. उशीर झाला खूप म्हणून आम्ही डॅमला वगैरे काही गेलो नाही. तर निघेपर्यंत जवळजवळ आम्हाला 12 वाजता म्हणजे घर खाली करून द्यायचं होतं. पण आम्हाला वाजले 1:30-2 वाजले होते खाली करून द्यायला. तर इथे डुग्गू बघा कसा छानसे असं झोका घेत आहे. तर त्याला मज्जा आली. काही फोटो शेअर करते तुमच्यासोबत. जेव्हा व्हिडिओ नाही काढला ना तेव्हा असे सगळे फोटो काढले होते. तर ह्या माझ्या मम्मी आहेत आणि माझी मोठी बहीण, दोघी मोठ्या बहिणी वगैरे. माझ्या मम्मी म्हणजे माझ्या सासूबाई. मी सांगतेच तुम्हाला नेहमी. तर इथे इशी, पिऊ आणि चिकू ह्या तिघींचा फोटो आहे. तर इथे आम्ही हसबंडसोबत सगळ्यांनी फोटो काढलेले. इथे मोठ्या ताईचा, माझा, डुग्गूचा आणि किवीचा आहे. इथे आमची फॅमिली आहे. मी, माझे मिस्टर, इशी आणि डुग्गू. इथे बघा हे आमच्या मिस्टरांसोबत काढलेले फोटो. तर आणि हे जेवढे आम्ही मेंबर होतो ना तेवढे आमच्या सगळ्यांचे फोटो आहेत. तर हे सगळ्या आठवणी आहेत. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.